नवी वाडी मुंबई येथील नायक हाऊस आणि त्याजवळील श्री महेश्वरी देवी जत्रा। नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठा परिवारातर्फे भक्तिमय स्वागत करत आहे। मुंबई हे महानगर असंख्य लोकसंख्या असलेले शहर, विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असलेले शहर। चाळीपासून टॉवरपर्यंत कालानुरूप या महानगराचा कायापालट होत आहे। मोठमोठाले रस्ते, फ्लायओव्हर, AC लोकल ट्रेन, मेट्रो ट्रेन याचा विकास होत आहे। 40 वर्षाच्या बिल्डिंगी किंवा त्याआधी बांधलेल्या बिल्डिंगी नेस्तानुभूत होऊन त्या जागी मोठाले टॉवर्स होत आहेत। दादर, परळ, गिरगाव येथील चाळवस्तीसुद्धा हळूहळू नाहीशी होत आहे। अशातच एक घर अजूनही दिमाखाने आपल्या भक्कम पायावर 150 वर्षापासून मोठ्या दिमाखात चनी रोड या स्टेशनपासून 20 मिनिटाच्या अंतरावर गिरगाव झावबावाडीजवळ नईवाडी येथे उभे आहे। या घराचे नाव आहे नायक हाऊस। ही वास्तू आहे पाठारे प्रभू ज्ञातीतील नायक कुटुंबांची। नायक कुटुंब हे प्रतिष्ठित कुटुंब मानले जाते। या वास्तूजवळच श्री महेश्वरी देवीचे देऊळ आहे। येथे कार्तिकी अमावस्यापासून सलग 10 दिवस देवीची जत्रा भरते। चला तर जाऊया सर्वप्रथम नायक हाऊस येथील नायकांच्या घरी। नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठा परिवारातर्फे खूप मंगलमय भक्तिमय स्वागत करत आहे। आज माझ्यासाठी हा खूप खास दिवस आहे, कारण मी आज या आमच्या नईवाडीतील एकदम खूप पुरातन घरामध्ये आलेली आहे। हे घर आहे आमची श्रेया तळपरे, म्हणजे TV वर म्हणजे ज्या सिरियल्स असतात या सिरियलमध्ये ती सहनायिकेचं कधी कधी म्हणजे खूप छान काम करणारी, अभिनय करणारी ही माझी सखी आहे। आणि तिचं हे माहेर आहे, हे नईवाडीतलं हे माहेर आहे। आणि आजचा दिवस हा तिच्यासाठी आम्हा सर्वांसाठी खास आहे, कारण आज महेश्वरी देवीची जत्रा आहे। बघा, ही महेश्वरी देवी किती सुंदर रीतीने नटलेली आहे आणि याचं श्रेय मी श्रेयालाच देईन। या दिवाणखान्यात येथे राहून गेलेल्या नायकांच्या पूर्वजांचे फोटो लावलेले मला दिसले। ते असे: केरोबा राघोबा नायक, आनंदराव केरोबा नायक, सोकरीबाई आनंदराव नायक, भोलानाथ आनंदराव नायक, पार्वती भोलानाथ नायक, रघुवीर आनंदराव नायक, नारायण आनंदराव नायक, जय भोलानाथ नायक। या सर्वांना मी आदराने वंदन करते। आता हे काय आहे श्रेया? हे वठाण आहे, म्हणजे आम्ही त्याला वठाण म्हणतो, मधली खोली असं मधली खोली। ओके। त्याच्यानंतर तुम्ही डायनिंग रूम म्हणू शकतो आपण त्याला। इकडे आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो। हे आमचं देवघर आहे। देवघर दाखव। म्हणजे आजकाल एक अख्खी खोली देवाला मिळणं हे आमच्यासाठी भाग्यच आहे। ती देवी आहे कोल्हापूरची देवी आहे, आमची कोल्हापूरची अंबाबाई ती कुलस्वामी आहे। स्वयंपाकघर हे स्वयंपाकघर आहे। वर्षापूर्वीचं स्वयंपाकघर आता थोडं मॉडर्न टाईपने केलेलं आहे, पण इथेच पण हे इतकं मोठं स्वयंपाकघर आहे की इथे आरामात 6-7 गृहिणी नांदू शकतात। आणि हे वरती जो जिना दिसतोय तुम्हाला लाकडी, इथनं वरती गेलात की पडवी। पूर्वीच्या घरांना पडव्या असायच्या। पडवी ही आता खाली आपण जेवढं घर बघितलं तशीच वरती आहे, पण आता थोडं आमच्या घराचं वय झाल्यामुळे ती आपल्याला बघता येणार नाहीये, कारण हे एक आहे बेडरूम आहे फक्त। मला वाटतं हे घर तुम्हाला खूप म्हणजे इतकं प्रशस्त घर तुम्ही पाहिलं, मला नक्की तुमचे अभिप्राय कळवा।
आणि ही मुंबईमध्ये जी जुनी वास्तू आहे, म्हणजे आता या झावबावाडीमध्ये, धसवाडीमध्ये टॉवर होत आहेत, कारण अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाली. त्यामुळे इथे ही जुनी वास्तू बघायला मिळणं म्हणजे खूप छान योग आहे. आणि आज मी श्रेयाला काही या पूर्ण घरासाठी म्हणजे मी तिला काही प्रश्न विचारले की जी मला उत्सुकता आहे ती कदाचित तुम्हालाही ती प्रेक्षक म्हणून उत्सुकता असेल, तर मी काही तिला प्रश्न विचारते. तर श्रेया, या घराला किती साधारण वर्ष झाली? माझ्या अंदाजाने 150च्या वरच. 150 वर्षापूर्वीचं घर आज तुम्ही बघताय मुंबईमध्ये, खुद्द मुंबईमध्ये. कुठेही नाही, का ते ठाण्याला नाही, का ते घोडबंदर रोडला नाही, तर खुद्द मुंबई, जी मुंबई पाठारे प्रभूंची आहे, त्या पाठारे प्रभूंच्या न्यातीतील एक घर आहे. हा मला गर्व आहे. मला पण. या घराला किती खोल्या आहेत? या घराला साधारण 11 खोल्या. आणि किती माणसं राहत होती? एकेकाळी या घरात जवळजवळ 15 ते 20 माणसं तरी. आणि लग्न मला वाटतं खूप जणांची, म्हणजे लग्न, हो, माझ्या आत्यांची लग्न याच घरात म्हणजे लग्न झालेली आहे. आणि मला वाटतं आज माझ्याकडे म्हणजे माझी वहिनी प्रभा वहिनी इथे आलेली, तिचं लग्न हे आज या घरामध्ये झाले असं तिने मला आत्ताच सांगितलं. मला खूप छान वाटलं की या घरात लग्न होणं आपण एक छान म्हणजे आम्हाला कार्यालय घ्यावीच नाही लागली. आम्हाला नाही, माझ्या आत्यांना. आणि ही म्हणजे कितवी पिढी, आज ही कितवी पिढी इथे राहते? आज ही 5वी पिढी आज इथे राहते. हिची आई म्हणजे खूप छान आणि इतकं सुंदर असं आज वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे. आज खूप जण इथे जमलेले आहेत देवीचा आशीर्वाद घ्यायला आणि आपल्या मनातल्या सगळ्या भावना या देवीला समर्पित करतायत. आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होईल अशी मी देवीकडे प्रार्थनाही करते. श्री महेश्वरी देवीची जत्रा मोठ्या दिमाखात कार्तिकी अमावस्येला सुरू होऊन पुढील 10 दिवस उत्साहाने भरते. पहिल्या दिवशी देवीची पालखी निघते, वाजत गाजत मिरवणूक निघते, फटाक्यांची आतषबाजी होते. पाठारे प्रभू न्यातीय बंधू भगिनी एकत्र येऊन पालखीच्या मागे मोठ्या दिमाखात चालतात. दरवर्षी अनेक स्नेही या पवित्र दिवशी येतात, देवीला आपल्या मनातल्या भावना समर्पित करतात. देवीची स्थापना होऊन पूजा अर्चा यथोचित पार पडते. येथे दुधी हलवा, मावा, गोड काजू, डांगराच्या बिया इत्यादी खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळ येथे मांडला जातो. मुंबईतील आद्य रहिवाशी म्हणून गणले गेलेले पाठारे प्रभू ज्ञातीय बंधू भगिनी येथे येऊन धन्य धन्य होतात. या श्री महेश्वरी देवीची महती अपार आहे. येथे आलेल्या प्रत्येकाला अनुभूती येते, कारण ही देवी स्वयंभू आहे. या महेश्वरी देवीच्या जत्रेची काही चलचित्रे आता आपण पाहूया.
थांब 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 हे अडकलंय बघ. तुझ्या झिला अडकलंय बघ. थांब 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 हे, हा. आम्हाला खात्री आहे की हा आमचा खास व्हिडिओ नायक हाऊस आणि त्याजवळील श्री महेश्वरी देवी जत्रा तुम्हाला नक्की आवडला असेल. तो तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल. आणि हो, आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर ते लवकरात लवकर करा, म्हणजे आमचे पुढील अनेक दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद.